संगमनेर परिसरात नात्याला काळीमा फासणारी अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे। इयत्ता 9वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। यात पीडित मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं असून नराधम आरोपी हा तिच्या जवळच्याच नात्यातील चुलत आजोबा असल्याचं प्राथमिक लक्षात आलंय। ही घटना 5 महिन्यांपूर्वी घडली असून मुलीचे अचानकपणे पोट दुखू लागल्यानं तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता हा सर्व प्रकार उघड झाला। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी पंडित हिरामन वैराट वय वर्ष 60 राहणार कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर याच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर व्यक्ती पीडित मुलीच्या जवळच कांद्याचे शेतात काम करत होता। त्याला तहान लागली म्हणून तो पीडित मुलीच्या घरी गेला आणि तिच्याकडे पाणी मागितलं। या नराधमानं तिच्याकडे चौकशी केली की तुझे आई वडील कुठे गेले, तेव्हा ती म्हणाली ते लग्नाला गेले असून यायला उशीर होणार आहे। ही संधी साधून या नराधमानं घरात घुसून आतून कडी लावत पीडित मुलीवर अत्याचार केला आणि पीडित मुलीवर एकापाठोपाठ 3 वेळा अत्याचार केला। आपापसात व नात्यातच हे प्रकरण असल्यामुळे काही व्यक्तींनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांकडून सदर एका व्यक्तीस जब्बर मारहाण केली गेल्याचं समोर आलं। यामुळे परिसरात मुली सुरक्षित नसल्याचं दिसून येतंय। यामुळे मुलींचं प्रबोधन हे गरजेचं असल्याचं लक्षात येतंय। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते, संगमनेर।